भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पैठणपगारे यांनी शिरूर गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिरूर जिल्हा परिषद गटातून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पैठणपगारे यांनी मंगळवारी 20 जानेवारी रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिरूर गटातूनच 2002 ते 2007 या पंचवार्षिकमध्ये ते जिल्हा परिषद सदस्य होते। प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या सुनील पैठणपगारे यांनी शिरूर गट ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने पुन्हा 23 वर्षांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पैठणपगारे यांची 20 वर्षापासून शिरूर ग्रामपंचायतीवर मजबूत पकड आहे। भाजपचे एकनिष्ठ आणि सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख देखील आहे। जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत। यासह तालुक्यात सर्व जाती धर्मात त्यांचा कार्यकर्ता चाहता वर्ग असून त्यांच्या उमेदवारीची शिरूर गटात चांगली चर्चा रंगली आहे। त्यांच्या उमेदवारीसोबतच पंचायत समिती गणातून विद्यमान ग्रामपंचायत सदस्या तसेच माजी उपसरपंच लताबाई नवनाथ आढाव यांनीही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण झराड यांच्याकडे दाखल केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, माजी सरपंच निलेश देशमुख, माजी उपसरपंच रामेश्वर जाधव, जाकीर सय्यद, नवनाथ आढाव, डॉक्टर विजय महाजन, वसंत पवार, मंगेश जाधव, अशोक बागुल, नितीन शेलार, ऋषी वरपे, विवेक जाधव, किरण व्यवहारे, मयूर जानोसे, कृष्णा झालटे, राजेंद्र साळुंके, अमोल गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।